श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वनमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 24व्या अध्यायाचं पठण केलेलं होतं आणि या 24व्या अध्यायामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची दानं ही आपण अधिक मासात दिली पाहिजे आणि त्या दानाने काय काय फलितं आपल्याला प्राप्त होतात या संदर्भात आपण त्या दानाचं आणि त्या फळांचं महत्व ऐकलेलं होतं। आणि अरुंधती आणि पार्वतीत घडलेला संवाद म्हणजे पार्वतीची माता मैनावती हिच्या संदर्भात असलेलं व्रताचरण हे अधिक मासात कशा स्वरूपाचं आहे याबद्दलची कथा श्रवण केली होती। तिथून पुढच्या कथा किंवा तिथून पुढचा कथाभाग हा आपण आज बघणार आहोत। तर चला मंडळी, आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 25. श्री गणेशाय नमः।
श्री विष्णू म्हणे लक्ष्मी व्रत प्राणप्रिये सर्वजनी सतत स्नान दानादि रूप यथोक्त मलमास व्रत आचरावे तेणे सर्व पापे निरसती इहलोकी सर्व सुखे लाभती अंती होवुनी मोक्षगती फेरे चुकती जन्माचे याविषयी तुझ कथा एक सांगतो सर्व पापनाशक जे ऐकता ब्रह्म हाही देख पुनरपि नये जन्मासे इंदिरे पूर्वी पृथ्वीवरुती वीरबाहू नामी होता नृपती तो महादाता प्रसिद्ध जगती यजनशील सर्वदा आणि रूपे सुंदर भाग्यवान सर्व जनप्रिय क्षमी महान अतिबलिष्ठ बुद्धिमान ऐसा गुणवान असे पै तद भार्या नामी यशोमती रूप सुंदर अभिमानवती धन यौवने गर्विष्ठ अति ऐसी नुरती होती पा आणि त्या रायाचा जो प्रधान तयाचे नाम होते मंडन तो स्वामी भक्त अतिश्रीमान शूर महान असे पै प्रधानाची भार्या सती तियेचे नाम गुणवती ती क्षणिक मानूनी धन संपत्ती दान धर्म करीतसे ऐशा प्रकारे ती चौघे जणे मंडित असती स्वस्व गुणे परी राजा राणी ती अभिमाने नाणली कैसी ते ऐक वीरबाहूने राज्यभार सर्व टाकिला प्रधानावर स्वये संसार मानून स्थिर भोग निरंतर भोगीतसे यशोमती सहवर्तमान विहार करावे अनुदिन नाना आराम वनातून भ्रमत असावे सर्वदा नाना वस्त्रे नाना भूषणे नाना भोजने नाना पाने नाना याने नाना वाहने नित्य नवीन करी पै तयाची राणी तीही अनुदिन नाना भोगची भोगी जाण दान व्रत की देवतार्चन स्वल्प ही कदान करीच ऐसा लोटता काळ बहुत तयासी दोन झाले सुत सुबाहू शतबाहू ऐशी त्या प्रत नामे ठेविली यथाविधे पुढे ते अनुदिन वाढून झाले रूप यौवन संपन्न तो कदाचित काल पर्यये करून अधिक मास पातला तै मंडन प्रधानाची कांता गुणवती महापतिव्रता नित्यवत राणीच्या सेवे करिता राजसदना पावली ते राजमंदिर अतिसुंदर केवळ जैसे महेंद्र मंदिर धनरत्नादी मंडित समग्र दास दासींनी पूर्ण असे तया पाहुनी ती गुणवती विचार करी स्वकीय चित्ती पूर्व पुण्ये ही संपत्ती यशोमती ते लाभली असे परी येचा न करिता सद्व्यय सख्यांसह रात्रंदिय निर्भय केवळ भोगुनी क्षय करीत आहे अविचारे ऐश्वर्य बळे राजा मस्त जैसा केवळ अजांत मस्त त्याहूनही राणी जास्त अज्ञान स्वस्त जाहलेसे याने ह्या उभयतां प्रत पुढे दुःखची होईल प्राप्त तरी ह्या राणीसी सत्कर्मार्थ बोध किंचित करावा ती होता सत्कर्माचरणी राव आहे येच्या वचनी म्हणून तो ही सत्कर्मी होवनी पुढील दुःखासी टाळेल ऐसा परोपकारार्थ विचार करून अंतरात त्या प्रधान पत्नीने राणी प्रत निरखूनिया पाहिले तैतियेच्या मुखचर्येवरून एधवा आहे ही सुप्रसन्न ऐसे अंतरी जाणून तियेस बोलू लागले हे सखये यशोमती राणी तू आमुची आहेस स्वामिनी तरी माझी एक विनवणी ऐकून घेई प्रीतीने जो श्रीहरीचा प्रिय अत्यंत तो हा अधिक मास आला सांप्रत यात सत्कर्म करिता किंचित फल अनंत लाभते यात करिता स्नानादि नियम येथे सुख लाभूनि उत्तम अंती अक्षयी वैकुंठ धाम लाभते जाण निश्चये ऐसा हा वासोत्तम मास सर्व परमांहुनी विशेष म्हणून तू या मास व्रतास विधिपूर्वक आचरे तेणे येथे तुझे समस्त पूर्ण होतील मनोरथ आणि अंती भृतारासहित वैकुंठी जाशील निश्चये ऐसे ऐकोनिया ती राणी गुणवतीसी नाकमुरडूनी हसत हसत म्हणे के साजणी ऐक मम वाणी साचार पृथ्वीवरती प्रजाजन जे तीर्थ व्रतादी करीती पुण्य
तयाचा भाग राजा लागून मिळतो जाण निश्चये आणि मी रायाचे अर्धांग म्हणून मजही तो लाभतो भाग मग व्रतादिकी अपुले अंग उगाच कागे सुकवावे तपे किंवा ब्रह्मचर्येसी काय फळ येणार हातासी दैवे लाधल्या संपत्तीसी अहरनिशी भोगावे सांडून इतर गोष्टीस कोठून काढिला अधिक मास इत्यादी प्रकारे किंचित सरोष साक्षेप वचन बोलली तै गुणवतीच्या अंतरात दुःख जाहले असे बहुत परी राणीच्या समाधानार्थ इतर गोष्टी काढिल्या पराधीनता फार कठीण मरणाहूनी अतिदारुण म्हणून मधुर वचने बोलून केले समाधान राणीचे मग तियेची घेऊनी आज्ञा गुणवती आली स्वसदना आणि बंधूनिया पतिचरणा व्रतार्थ अनुज्ञा याचिली यथाविधी अधिक मास व्रत गुणवतीने केले समस्त तेणे तियेचे लोपुनी दुरित सौभाग्य वाढत चालले प्रिये यशोमतीने वहिले अधिक मास व्रत अवमानिले तेणे तिये प्रति आवळे दुःख मातले अवचित यौवनारूढ रूप सुंदर ऐसे तियेचे दोन कुमार तयासी भरूनी महाज्वर एका एकी निवर्तले तयांच्या दुःखे पोळोनी अति निश्चेष्ट पडली यशोमती तैसाच वीर बाहू नृपते दुःखित अति जाहला सकळ लोकांसह वर्तमान विलाप करे हृदय पिटून म्हणे रे कटकटा काय हा महान प्रसंग दारुण आणिलासी इकडे राणी यशोमती मस्तक आपटी पृथ्वीवरती बहुदासी जन सावरिती परी उपायन चलेच पुत्र मुखाते कुलवाळुनी विलाप करे दीनवाणी तो ऐकूनी सकळ नेदिनी उलो पाहे साचार ऐसा महा आकांत वर्तला प्रधानी राजा बहुबोधिला परे तो असे अज्ञानी भरला म्हणून समजला नाहीच प्रिये वनवास व्रत वहिले यशोमतीने अवमानिले तया पापाचे ऐसे आवळे फळ उदेले दारुण तै गुणवती होती स्वसदनी तियेने लोक मुखातुनी राजसुत मृत्यूची वार्ता ऐकुनी शोक संतप्त जाहले आणि लगेची सत्वरगती पावली राजसदना प्रती तो पुत्र शोके आकरंद दक्षिते यशोमती लोळतसे तियेसी कपटाळूनी गुणवती विलाप करू लागली अति त्या दोघींच्या शोकाची मिती कोण जगती करील उक्सामुक्सी बहुत पुत्रांचे गुण आठवीत पुन्हा पुन्हा वक्षस्थल पिटित भूमीसी पडत आक्रोशे ऐसे चालले बहुत वेळ तैजिया दासी होत्या जवळ तै त्या दोघींसिही निर्मळ बहुत प्रकारे बोधिले आक्रंदन किंचित राहिले राणीने गुणवतीकडे पाहिले तो तियेचे मुखदांबुले अत्यंत रंगले असे पै भांगी भरला असे शेंदूर भाळी कुंकुम अतिसुंदर नयनी अंजनाची कोर कुसुम हार रंगले असे पै ऐसी सौभाग्य भूषणी मंडित वाहून या गुणवती प्रत यशोमती राणी अंतरात क्रोध संतप्त जाहले आणि म्हणे सखये गुणवती कायही ऐशी तवरीती दुःख पर्वत मजवरुती कोसळून या पडलासे यावेळी मुखमंडन करून आणि वस्त्राभरणे लेवून येथे तू आलीस नटून हे तुझ योग्य दिसते की उठ उठ येथून लवकरी सुखे जाई आपुल्या मंदिरी मी अभागिणी आहे खरी तरी दुःखाची भोगितिये तू सदा सुखे नाही तू सदा सुखे राही नटत ऐसे बोलूनी राणीने त्वरित बलात्कारे गुणवती प्रत घरी परत प्रेशिले तिने येऊनी स्वगृहासी बहु विचारिले मानसी परी राणीच्या अभिप्रायासी जाणवेना साचार तैती गुणवती स्वपती प्रत विनये म्हणे हो प्राणनाथ आज मी यशोमती राणी प्रत गेले होते भेटावया परी तिने मजरिलो कोण काही विपरीत केले भाषण आणि लगेची रागे तेथून परत दवडून लाविले म्हणून मी आली सत्वरी विचार केला नाना परी परीतियेच्या वाक्याच्या अंतरी
अभिप्राय समजेना, स्वये दुःखे पडली असोनी, तिने ऐसी का केली करणी, याचा विचार प्राणनाथांनी स्वकीय मनी करावा. ते ऐकून मंडन प्रधान म्हणे, प्रिये ते व्यर्थ वचन, पुत्र शोके राणी त्रासून, काहीतरी बडबडली, त्याचा की जे कासया विचार, प्रभाती तेथे जाई सत्वर, बोध वचने सांगून चार, बरे समजावी ती येसी, मीही उठोनी प्रातःकाळी, सभेत जाईन राजा जवळी, ऐसे बोलून ते काळी, स्वस्थ राहिली दोघे जणे. द्वितीय दिनी सूर्योदयी, उभयता गेले राजगृही, मंडन पावला सभे ठाई, गुणवती गेली राणी वसा. तै राणीने गुणवतीचे वदन, पूर्ववत सुमंडित पाहून, कोपे दासी मुखे तत्क्षण, रायासी सांगून पाठविले. दासी जाऊनी राया प्रती, म्हणे राणीची ऐका विनंती, प्रधानाची पत्नी गुणवती, राणी वसा माझी आली असे, हा आपुला दुःखाचा दिवस, तिने मंडन केले विशेष, तियेसी ऐसी कैशी हौस, हे आम्हास न कळेची. बाहेर प्रेम दाखविती मोठे, परियांच्या अंतरी असे खोटे, नातरी ऐसी रीत कोठे, आहे पाहावे विचारोनी, माझे दोघेही पुत्र मरावे, हिने नटून थटून यावे, हे मज कैसे वाटेल बरवे, मनी पहावे विचारोनी. माझे सुखोदक ओसरले, येच्या नटन्या भरते आले, तुम्हा खोटे वाटेल वहिले, तरी प्रत्यक्ष विलोकिजे, ऐसा ऐकताचे निरोप, राणीच्या प्रेमास्तव तो भूप, राणी वसा माझी साटोप, येऊन या पोचला, गुणवतीच्या मंडनाप्रत, पाहुनी कोपला अत्यंत, म्हणे कथिले समस्त, ते यथार्थ असे पै, मग राये गुणवती सहित, मंडनासी बांधूनी त्वरित, तदगृहीचे द्रव्य ही समस्त, अपहारूनिया घेतले, आणि त्या प्रधान दंपत्या लागुनी, कारागृहा माझी कोंडुनी, पुन्हा पुन्हा राजा राणी, भरस्थिती झाली बहुसाल. मंडन म्हणे स्वस्त्री प्रत, प्रिये हे काय झाले प्राप्त, कोणत्या कर्माचा हा अद्भुत, विपाक झाला न कळे पै. ते ऐकून या गुणवती, म्हणे व्यर्थ का करिता खंती, सेवक जनांची जीवित गती, धन्या हाती निरंतर, कोपिष्ठ रायाची कथा, कोपे उगाची का करिता, आंबा दुःखाधीतू नितारिता, असे सर्वथा श्रीधर, तो सकळ ब्रह्मांडाचा भार, स्वश्री वाहतो निरंतर, सर्व दुःख नाशक परमेश्वर, दयासागर असे तो, तोची संसारी सारभूत, पुरवितो भक्तांचे मनोरथ, तयाची कृपा होता त्वरित, दुःख समस्त निरसेन पै. ऐसे बोलून गुणवती, लोह शृंखले पीडित अति, झाकून या नयन पाती, क्षितीवरती पडियेले, तैसाची मंडन प्रधानही, दुःखे पडला धरित्री ठाई, इतुक्या माझी हरिने हृदयी, तद दुःख बंधन जाणियेले. मग रात्री केले अद्भुत, राजा राणीच्या स्वप्नात, स्वये जाऊनी त्वरित, सकळ वृत्त कथियेले, हरी म्हणे रे वीरबाहुराया, मंडन तयाची जाया, या सित्वा मूर्खे बांधोनिया, कारागारी घातिलेस. ती दोघेही महापुण्यवंत, तया तू सोडी त्वरित, नातरी सर्वस्वे तुझ प्रत, नाशीन निश्चित जाणहे. अरे अधिक मास व्रताचे फळ, जे सर्वदा अक्षय निर्मळ, ते त्या उभयतासी सकळ, सांप्रत प्राप्त झालेसे. पूर्वजन्मीही त्या दोघांनी, स्वये अति निर्धन असोनी, मज श्री हरीसी उद्देशूनी, अधिक मास व्रत आचरिले. तेणे कुंकुम अंजन सिंदूर, स्रक्तांबुलादी समग्र, मुखालंकार अति सुंदर, अक्षय लाभले आहे ती. गुणवतीचे धुतले वदन, तरी ते न लोपेची मंडन, म्हणून ती आणि प्रधान, असती जाण निर्दोषी. त्वत्पत्नीने अधिक मासात, न आचरिता माझे व्रत, साक्षेप वचने त्या मासाप्रत, अवमानिले एकदा. तेणेच यशोमती लागून, पुत्र शोक झाला हे जाण, ऐसे बोलून श्री भगवान, अंतर्धान पावला. तैतो राव उठोनी मैसला,
चित्ती स्वप्नाचा विचार केला. मग संबोधून या राणीला सर्वही कथिला वृत्तांत. तैती म्हणे रायाला मुनी, मीही ऐसेच पाहिले स्वप्नी. तरी या गोष्टीचा याच क्षणी विचार केला पाहिजे. ते ऐकून या राणी सहित राव पातला कारागृहात. गुणवतीचे मुखत्वरित दासी हस्ते प्रक्षाळिले. परी जैसे तैसेची दिसले, न्यूनाधिक्य काही न झाले. मग राये स्वहस्ते आगळे, चोळून धुतले पुनरपे. तरी तैसीच शोभे अत्यंत, राये दाविले राणी प्रत. कुंकुमादी मंडने समस्त, देखिली पूर्ववत ती येणे. तैती राणी परम लाजली, तैसीच रायाची अवस्था झाली. दास दासी सकळ मंडळी आनंद पावले अत्यंत. तव त्या राजेश्वरे त्वरेसी, गुणवती सह प्रधानासी. बंध मुक्त करून विशेषी, वस्त्रादिकेसी पूजिले. आणि राणी सहित आपण त्या दोघांसीही हस्त जोडून, म्हणे अपराध घडला नेणून. तरी क्षमा कीजे सज्जनी, विनवूनी राणी सहित राग पावला स्वगृहाप्रत. प्रधान ही स्त्री समवेत, स्वकीय सदना पातला. प्रिये ऐसे अधिक मास व्रते, फळ लाभते गुणवती ते. हे प्रत्यक्ष येता अनुभवाते, सर्व लोक विश्वासले. पुढे अधिक मास होता प्राप्त, सर्वी केले यथोक्त व्रत. तत्प्रभावे ते लोक समस्त, भाग्यवंत जाहले. आणि तेव्हापासून हे व्रत मेदिनीसी झाले विख्यात. याने संतती संपत्ती सतत, होते अखंडित निश्चये. समूळ दारिद्र्य लोपते, सर्वदा सुलभ सुख लाभते. ब्रह्म हत्यादी सर्व दुरिते, निरसती जाण याचेनी. आणि इहलोकी इच्छा पुरती, देहांती होय मोक्ष प्राप्ती. ऐसी ह्या श्रेष्ठ व्रताची गती, असे जाण इंदिरे. ऐसे सांगूनी रमारमण, कथू लागला उद्यापन विधान. ते पुढील प्रसंगी संपूर्ण, विवरिजेल यथामती. श्री अधिक मास महात्म्यसार, बृहन्नारदीय पदमाधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, 25 तमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा तऱ्हेने आपण 25व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे. या 25व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा श्रवण करायला मिळाली किंवा पठण करायला मिळाली हे आपण बघणार आहोत. पापहर्ता महाविष्णू देवी महालक्ष्मीला काय म्हणताय की हे प्राणप्रिये, स्नान दान इत्यादींनी युक्त असं अधिक मासाचं व्रत करावं. त्याने कसा लाभ होतो याची एक कथा मी तुला आता सांगणार आहे. पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार राजा होऊन गेला. त्याची पत्नी यशोमती ही खूप सुंदर होती, पण अतिशय गर्विष्ठ होती. आपली संपत्ती, आपले सौंदर्य, आपले तारुण्य यांचा तिला फार गर्व वाटत असायचा. त्यांचा एक प्रधान देखील होता. त्या प्रधानाचं नाव मंडन असं होते. तो अतिशय स्वामी भक्त होता, शूर होता. त्या प्रधानाची पत्नी गुणवती नावाची होती. ती गर्विष्ठ नव्हती, धार्मिक स्वभावाची होती, अतिशय दानशूर होती. वीरबाहू राजा पत्नीच्या नादाने विलासात कायम दंग असायचा. मग त्याने काय केलंय, तो कायम पत्नी सोबतच असायचा, कायम विलासात दंग असायचा. मग आपलं संपूर्ण राज्य आणि त्या राज्याचा सर्व राज्य कारभार हा त्याने मंडनावरती म्हणजे प्रधानावरती ढकलून दिलेला होता. त्याने सर्व राज्य कारभार बघावा आणि याने मात्र कायम ऐश्वर्य भोगत राहावं, राणी सोबत असावं, अशा तऱ्हेचा आता त्याचे कृत्य होऊ लागलेले होते. मग तो काय करायचा की उपवनातून भटकून यायचं, नवीन वस्त्र नेसायची, नवीन भूषणे धारण करायची, मानपान करायचा, उधळेपणा करायचा, नाना प्रकारचे भोग भोगायचे, नाना प्रकारच्या वाहनातून प्रवास करायचा. अशा तऱ्हेने आता राजा आणि राणी म्हणजे वीरबाहू राजा, आता राजा आणि राणी
म्हणजे वीरबाहू राजा आणि त्याची पत्नी यशोमती हे दोन्हीही प्रचंड वैभव भोगत होते आणि कोणतेही देवार्चन त्यांच्या हातून घडत नव्हते किंवा त्यांच्या मनातून तसा भाव देखील उत्पन्न होत नसायचा की आपण देवांची पूजा करावी, देवांची सेवा करावी, धर्म करावा, दान करावं, कुठलं तरी व्रत आचरण करावं, अशी कुठलीही इच्छा त्या दोघांच्या मनात कधीच येत नव्हती. त्या दोघांना 2 अतिशय सुंदर पुत्र झालेले होते. एकाचे नाव सुबाहू होते आणि दुसऱ्याचं नाव शतबाहू असे होते. ते दोघेही राजपुत्र अतिशय हुशार होते आणि दिसायला देखील सुंदर होते. गुणवती म्हणजे प्रधानाची पत्नी ही राजवाड्यात कायम येत असायची आणि यशोमतीला भेटत असायची. पुढे काय झालंय की असंच कालांतर चालत असताना अधिक मास आलेला आहे आणि या अधिक मासामध्ये यशोमतीचे प्रचंड वैभव आणि तिचा विलासीपणा बघून गुणवतीच्या मनात विचार आला की राणीचे हे जे संपूर्ण वैभव आहे, हे जे सर्व ऐश्वर्य आहे, हे तिला पूर्वकर्माने मिळालेलं आहे, हे निश्चित आहे. आणि आता मात्र तिने फक्त उधळणपणा केला, फक्त राज्यवैभव भोगत राहिली तर तिचं कल्याण होणार नाही किंवा पुढच्या जन्मी तिला अशा प्रकारचं सुख प्राप्त होणार नाही. म्हणून तिचं चांगलं व्हावं, तिचं कल्याण व्हावं म्हणून अशी तिच्या मनात इच्छा उत्पन्न झाली आणि म्हणून तिला एखादं कल्याणप्रद व्रत आपण सांगावं अशा उद्देशाने ती आता राजवाड्यात आलेली आहे. त्या यशोमती जवळ ती आलेली आहे आणि उत्तम प्रसंग बघून म्हणजे उत्तम काळवेळ बघून ती लगेच त्या राणीच्या जवळ गेली आणि तिला काय म्हणते की अहो राणी साहेब, आता अधिक मास आलेला आहे. या अधिक मासामध्ये तुम्ही एखादं चांगलं व्रत करावं म्हणजे तुमचे हे जे वैभव आहे, हे जे सर्व ऐश्वर्य आहे, हे कायम अखंड आणि अक्षय्य स्वरूपाचं होऊन जाईल आणि पुढच्या जन्मी देखील तुम्हाला याच सत्कृत्यामुळे असंच अखंड ऐश्वर्य प्राप्त होईल. परंतु राणीने हे तिचं वाक्य ऐकून न घेता उलट त्या अधिक मासाची तिने निंदा केलेली आहे की हे सर्व माझ्या पूर्वकर्मामुळे म्हणा किंवा आमच्या पती महाशय जे आहे त्यांच्या सत्कर्माने म्हणा हे त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि राजा आणि राणी ही सर्वसाधारण जनतेसाठी देवता समान असते. म्हणून सर्व नगरातले प्रजाजन आपल्या काय म्हणता येईल त्याला अर्थप्राप्तीतील काही भाग हा राजाला अर्पण करतात किंवा शेतात उगवणारे जे काही धान्य असेल त्याच्यातला काही भाग हा राजाला देत असतात आणि तोच भाग मला देखील प्राप्त होत असतो. आणि म्हणून मला काहीही व्रताचरण करण्याची आवश्यकता नाही. आणि मग याच्यात तो कोणता अधिक मास तू घेऊन आली? त्या अधिक मासाला तर मलमास म्हटलं जातात. कुठल्याही प्रकारची धार्मिक कृत्य त्या मासात करत नाही. अशा नाना तऱ्हेने त्या अधिक मासाची निंदा या राणीने केलेली आहे आणि मग अशा निंदा केल्याने तिच्या पदरी मोठं पाप मात्र पडलेलं आहे. आणि मग या पापाने काय झालं आहे तर तिचे दोन्ही पुत्र सुबाहू आणि शतबाहू हे दोघेही ज्वराने मृत्यू पावलेले आहे. म्हणजे त्यांना ताप आलेला आहे आणि त्या तापाचं निराकरण होऊ न शकल्याने ती दोघी जण मरण पावलेली आहे. आणि मग असं त्यांचं देह तिथे पडलेलं असताना, शरीर तिथे पडलेलं असताना राणी यशोमती त्यांच्याजवळ बसून अतिशय दुःख करू लागलेली आहे, विलाप करू लागलेली आहे. आणि मग अशा वेळेस गुणवती दुःख व्यक्त करण्यासाठी, तिचं दुःख वाटून घेण्यासाठी तिच्या जवळ गेलेली आहे. यशोमती अतिशय दुःखात होती आणि जेव्हा गुणवती तिच्या जवळ पोहोचली तेव्हा गुणवतीच्या अंगावरती दागिने होते, चेहरा अतिशय तेजस्वी होता, उत्तम वस्त्र तिने परिधान केलेले होते. आपण दुःखात असताना ही मात्र अशी नटून कशी आली असा विचार त्या राणीच्या मनात आलेला आहे. आणि मग त्या शोकग्रस्त राणीने गुणवतीवरती राग दाखवलेला आहे. आणि म्हणून तिने काय केलं, लगेच दासींना बोलवलं आणि सांगितलं का रे इथे सगळा दुःखाचा प्रसंग आहे, मग ही इथे अशी सजून नटून झटून कशी आली, तिला पहिले इकडनं बाहेर काढा. आणि म्हणून दासीच्या हातून तिने त्या गुणवतीला घालवून दिलेला आहे.
बर राणीने एवढंच करून थांबली का? तर नाही, तिने राजाला फूस लावून त्या दोघांना म्हणजे प्रधानाला आणि त्याच्या पत्नीला दोघांनाही कारागृहात टाकून दिलेला आहे. आणि मग त्यावेळी मंडन म्हणजे तो प्रधान आणि गुणवती म्हणजे त्याची पत्नी ह्या दोघांनी विचार केलेला आहे की हे असं कसं काय घडलं, असं कोणतं दुष्कृत्य आमच्या हातून घडलं, परंतु या सर्वांचा नायनाट कोण करू शकतं, या दुःखाला कोण संपवू शकतं, तर तो श्रीकृष्ण आहे. कारण श्रीकृष्णाच्या मस्तकावरती संपूर्ण जगाचा भार आहे. तो संपूर्ण जगाला कायम बघतो आहे. त्याचे जे कोणी सेवा करतात, जे कोणी त्याला पूजतात, त्यांचं तो कायम सहाय्य करत असतो. कुठल्याही प्रकारची दुःख त्यांना प्राप्त होत नाहीत. आणि म्हणून आपण श्रीकृष्णाला शरण गेलं पाहिजे, श्रीकृष्णाची स्तुती केली पाहिजे, श्रीकृष्णाची प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून श्रीकृष्ण आपल्याला या दुःखातून बाहेर काढणार आहे. आणि मग श्रीकृष्णाला देखील असं जाणवलं की आपले दोन भक्त हे दुःखात आहे, कष्टात आहे. आणि मग लगेचच श्रीकृष्णाने राजाच्या स्वप्नात जाऊन त्याला दृष्टांत दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने त्या राजाला की गुणवतीने जे सौभाग्य अलंकार धारण केले होते आणि तिचे जे मुख तेजस्वी आहे, हे सर्व तिने केलेल्या अधिक मासाच्या व्रताचे फळ आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही तुम्ही ते कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला, ते रूप सौंदर्य घालवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तुम्ही त्याच्यात यशस्वी होऊ शकणार नाही. तिचे अलंकार व तेज हे निघू शकणार नाही. ते अक्षय्य स्वरूपाचे आहे. तिचे तुम्ही तोंड जरी धुतले तरी त्या तोंडावरचं तेज हे नाहीसं होणार नाही. कपाळी असलेलं कुंकू हे पुसू शकणार नाही. अशा तऱ्हेने श्रीकृष्णाने त्या राजाला दृष्टांतात सांगितलेलं आहे. आणि पुढे श्रीकृष्ण काय सांगू लागलेला आहे की यशोमतीने म्हणजे तुझ्या पत्नीने अधिक मासाची निंदा केलेली आहे. अधिक मासाला मी स्वतःच महत्व प्राप्त करून दिलेलं आहे. माझं स्वतःच नाव त्याला मी अर्पण केलेलं आहे आणि वचन दिलेलं आहे, जो कोणी अधिक मासाची निंदा करेल त्याला मात्र मी शिक्षा करणार आहे. आणि म्हणून तुमचे दोन्ही पुत्र जे मरण पावले हे त्या यशोमतीच्या कृत्यामुळे घडलेलं आहे. अशा तऱ्हेने श्रीकृष्णाने राजाला सांगून त्या दृष्टांतातून श्रीकृष्ण अंतर्धान झालेले आहे. राजाला लगेच ताबडतोब जाग आलेली आहे आणि तो उठून बसलेला आहे. मग राजा विचार करू लागला की हे सगळं कसं घडलं आणि हे काय आपल्याला स्वप्न पडलं. जे स्वप्न पडलं ते लगेचच तिने यशोमतीला सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि यशोमतीने जेव्हा हे सगळं ऐकलं, यशोमती देखील राजाला म्हणजे वीरबाहूला हेच म्हणाली की मला देखील असाच स्वप्न आता पडलेलं होतं, मला देखील असाच दृष्टांत प्राप्त झाला. हे काय आहे ते आपण अवश्य बघितलं पाहिजे आणि हे लगेचच आपण बघितलं पाहिजे, नाही तर याची जास्त वाईट फलितं आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आणि लगेच राजा राणी तुरुंगाकडे प्रस्थान करते झालेले आहे. ते दोघेही जण तेथे आले तेव्हा एका दासीला गुणवतीचं मुख प्रक्षालन करायला राजाने आज्ञा दिलेली आहे. मग जेव्हा त्या दासीने त्या गुणवतीचं मुख प्रक्षालन केलं म्हणजे तिचं तोंड धुतलं, तरीही त्याच्यावरती कुठल्याही न्यून अधिकता झालेली नव्हती. ते तसंच तेजस्वी होतं, सर्व दागिने तसेच होते आणि कुंकू देखील तसंच होतं. मग राजा स्वतः पुढे गेला, त्याने स्वतः प्रयत्न केला, अतिशय चोळून चोळून त्या राणीचा चेहरा त्याने स्वतः धुतलेला आहे. पण तरी सुद्धा जे आहे ते आहेच. अखंड सौभाग्याचा टिळा तिच्या मस्तकावरती, चेहऱ्यावरती, कपाळावरती कायम आहे. तिचं तेज हे कायम आहे. आणि मग जेव्हा त्या राजाने राणीला हे सगळं दाखवलेलं आहे तेव्हा राणी मात्र तेथे ओशाळलेली आहे. तिला खरंच आपण चुकलो याची जाणीव झालेली आहे. लज्जा तिला आता वाटू लागलेली आहे. आणि हेच प्रकार जेव्हा इतर दासदासी बघत होते तेव्हा त्या इतर दासदासींना अतिशय आनंद वाटलेला आहे. या दोघांबद्दल आपल्या मनात म्हणजे त्यांच्या मनात आदरभाव उत्पन्न झालेला आहे. मग मात्र राणीने त्या दोघांची क्षमा मागितली आणि आपल्या दोघांबद्दल मीच राजाजवळ कागळी केली होती अशी तिने कबुली दिलेली आहे.
राजा राणीने लगेचच दोघांची मुक्तता केलेली आहे. त्यांचा यथायोग्य मान सन्मान सत्कार करून त्यांना त्यांचं पद पुन्हा प्राप्त करून दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने अधिक मासाचं व्रत आचरण केल्याने अखंड सौभाग्य आणि एक अलौकिक तेज त्या गुणवतीला प्राप्त झालेला आहे. मग पुढे जेव्हा अधिक मास आला दुसऱ्या वेळेला, त्यावेळेला गुणवतीसह या यशोमतीने देखील श्रीकृष्णाची पूजा केलेली आहे. त्या अधिक मासामध्ये नाना तऱ्हेचे व्रत आचरण केलेले आहे. आणि मग त्या व्रताचरणाने उत्तम फळ, अतिशय उत्तम पुण्य हे त्या राणीला, यशोमतीला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यांचं वैभव हे अक्षय स्वरूपाचं त्यांना प्राप्त झालेलं आहे. अशा तऱ्हेची कथा भगवान महाविष्णूंनी देवी लक्ष्मीला सांगितलेली आहे. मग ते काय सांगताय की अधिक मासाच्या व्रताने सर्व पाप नष्ट होतात, अक्षय अखंड वैभव व अखंड पुण्य हे आपल्याला प्राप्त झाले असते, प्राप्त होतात. आणि आपला जेव्हा देहांत होतो त्यावेळेला आपण नरकात न जाता वैकुंठात जात असतो. व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीला नरकात न जाता वैकुंठ प्राप्त होत असतं, सर्वतोपरी त्या व्यक्तीचं कल्याण होत असतं. अशा तऱ्हेचा कथाभाग आपण या 25व्या अध्यायात बघितलेला आहे. आता उद्याचं व्रत विशेष काय आहे किंवा दान विशेष काय आहे हे आपल्याला बघायची वेळ आलेली आहे. उद्याची देवता दैत्यानी स्वरूपाची आहे. उद्याचं दान हे आपल्याला वस्त्र आहे. वस्त्र म्हणजे कपडे. आपल्याला उद्या यथायोग्य सत्पात्र व्यक्तीला त्याच्या मापाचे यथायोग्य कपडे किंवा वस्त्र किंवा महावस्त्र हे दान करायचं आहे. आणि मग व्रत विशेष काय आहे तर या अधिक महिन्यामध्ये ज्या वेळेला पंचांगातल्या 5 योगांपैकी एक योग कुठला तर तो व्यतिपात नावाचा योग ज्या दिवशी येतो त्या दिवशी आपण धान्य दान करायचं आहे. एखादं ताट आपण दान करायचं आहे किंवा कोणत्याही 13 संख्येत कोणतीही फळं असेल ते आपण दान करायचे आहे. म्हणजे कुठलेही फळं, मध्ये सफरचंद असेल, चिकू असेल, आंबा शक्य झाला तर आंबा असेल, जे काही असतील, मोसंबी असेल, संत्री असेल, असे 33 संख्येत घेऊन त्यांचं दान आपल्याला करायचं आहे. ज्या दिवशी व्यतिपात नावाचा योग आहे त्या दिवशी. किंवा स्वल्प अल्प स्वरूपात म्हणजे आपल्या शक्तीप्रमाणे सुवर्ण घेऊन ते सुवर्ण देखील आपण ब्राह्मणाला किंवा सत्पात्र व्यक्तीला दान दिलं पाहिजे. अशा तऱ्हेचं एक व्रताचरण खास करून ते व्यतिपात योगावरती आहे. याबद्दलची माहिती आपण बघितली. उद्याचं दान हे आपल्याला वस्त्र स्वरूपात दान करायचं आहे. उद्याची देवता देखील दैत्यानी ही आहे. अशा तऱ्हेने आपण उद्याचं व्रत विशेष व दान विशेष देखील बघितलं. उद्या पुन्हा आपली भेट होणार आहे. उद्या आपण 26व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. तोपर्यंत आपली आज्ञा घेतो. सर्वांना नमस्कार करतो.